नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. घाटंजी तालुक्यातील भांबोरा इथं ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हाफ तिकीट आणि मोफत प्रवास योजनेअंतर्गत कार्ड नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात कागदपत्रांची पडताळणी करून एकूण 112 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. तसंच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देऊन नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आलं. या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा दिलासा मिळालाय आणि भविष्यातही अशा जनहिताच्या उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी नितीन कुरमेलकर यांनी. न्यूज मराठी 24/7 मधून निलेश कुरमेलकर, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी. आज आपण आलेला भांबोरा गाव येथे वंदनाताई राठोड आणि वासुदेव राठोड यांच्याकडं, आणि यांनी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आज आपल्या भांबोरा गावासाठी एक सुविधा म्हणून असं एक कॅम्प आणलेला आहे ST महामंडळाचा. तर आपण नेमकं बोलूया वंदनाताई राठोड आणि व त्यांचे हजबंड वासुदेवजी राठोड यांच्यासोबत. तर वंदना राठोड, आम्ही भांबोऱ्याचे रहिवासी आहे. घाटांजीला जाणं येणं करायला आम्हाला खूप त्रास होतो. त्यामुळे नाही का मला कुठंतरी असं दुखावलं माझं मन की माझ्या गावातल्या नागरिकांना खूप त्रास होतो बा. विद्यार्थीसुद्धा आहे आणि म्हातारी पण आहे. तर सगळ्यांना एक अशी सुविधा करून द्यायची की जेणेकरून त्यांना त्रास नाही झाला पाहिजे, मोफत प्रवास करायला मिळाला पाहिजे. म्हणून नाही का आम्ही एक कॅम्प भरविलेला आहे. त्यामार्फत NCMC कार्ड बनवण्याकरता तर ही सेवा करून मी त्यांना तिकीट, अर्धी तिकीट आणि मोफत तिकीट असं करून दिलेलं आहे. आणि हे नागरिकांनी आम्हाला भरघोस हे दिलेलं आहे, साथ दिलेली आहे. आणि त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते माझ्या गावकरी लोकांचा. आणि हे माझं समाजकार्य आहे आणि मी समाजकार्य करत असते. माझं नाव मोहम्मद समीर आहे. मी घाटंजीच्या बसस्टँडवर NCMCचे कार्ड बनवतो, म्हणजे आधी तिकीटचं कार्ड बनवतो. आम्ही आता आज सकाळपासून 10 वाजेपासून भांबोरा हा गावामध्ये आम्ही कॅम्प घेतलेला आहोत. आणि इथं आमचे वासुदेव भाऊ राठोड आणि वंदनाताई राठोड यांनी आग्रह केलेला होता, त्यामुळे आम्ही इथं आलेलो आहोत. आणि 111 असे लाभार्थी इथं आम्ही केलेलो आहोत. ठीक आहे सर. तर सर तुमचं नाव? वासुदेव नथुजी राठोड. NCPचे कार्ड जे बनवायचे होते मला, ते महामंडळवाल्याला मी आग्रह करून बनवासाठी मी कार्य करत असतो. मी जवळपास 40 वर्षापासून माननीय नामदार संजयभाऊ राठोड यांच्या संपर्कामध्ये, त्यांच्या सान्निध्यातून राहून, त्यांच्या संपर्कात राहून जसे त्यांचे आदेशानुसार मी कामं करत असतो. जवळपास 40 वर्षापासून माझ्याकडून काही लोकांचे कामं चांगले व्हावं म्हणून मी महामंडळ अधिकाऱ्यांना आग्रह केला आणि कॅम्पसाठी आग्रह करून मी कॅम्प लावला होता. तर तुम्ही म्हणजे गावाच्या नागरिकाच्या हितासाठी काम केलेलं आहे. तर ताई तुमचं नाव? वंदना राठोड. तर तुम्ही जे आज तुमच्या गावातल्या नागरिकांसाठी एवढी मोठी तुम्ही आज म्हणजे कॅम्प बोलावला, तुम्ही सहकार्य केलं, स्वतःच्या घरात एवढा मोठं घेतलं, तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला खूप आनंद आहे त्यांच्यासाठी की मी माझ्या नागरिकांसाठी एक समाजसेवा करण्याचा मला एक हे मिळालेलं आहे. त्या उद्देशाने मी समाजकारण केलेलं आहे. आणि नागरिकांच्या सुविधासाठी माझ्या मिस्टरांनी आज निवेदन दिलेलं आहे की आम्हाला आहे ना तहसील हा घाटांजी पडतो आणि आम्हाला बस व्यवस्था नाही आहे. म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की आम्हाला घाटांजी ते भांबोरा बस मिळावी, यासाठी आम्ही आज अर्ज सादर केलेला आहे. आणि संजय भाऊ राठोडला आमचं हेच म्हणणं आहे की आमच्या गावाला एक बस सुरू करावी. अतिशय चांगलं काम केलेलं आहे, कारण की कार्ड तर काढले पण ह्या गावाला बसच नाही आहे. तर याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? आमची प्रतिक्रिया अशी आहे की भांबोऱ्यामध्ये तहसील प्लेस आमचा घाटांजी आहे, त्यामुळे फार त्रास होतो जनतेला. त्यामुळे आम्ही बसची व्यवस्था अर्ज दिलेला आहे, आज मागणी करतो आहे, ती पूर्तता करावी अशी माझी महामंडळाकडे विनंती राहील. धन्यवाद सर. तर बघू शकता, आणि ST महामंडळची पण इथं बस चालू नाही आहे, तर ते चालू करण्यात यावं अशी यांची पण विनंती आहे. न्यूज मराठी 24/7 मधून निलेश कुरमेलकर, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी.
पुणे नाशिक महामार्गावर सकाळी भीषण अपघात घडलाय। या अपघातात अनिकेत वाघ यांचा जागीच मृत्यू झालाय, तर धनेश जाधव गंभीर जखमी झालेत। दोघेही कामावर जात असताना सफारी वाहनानं त्यांना जोरदार धडक देत सुमारे 500 फूट फरफटत नेल्याची माहिती आहे। जखमी धनेश यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। घटनेनंतर खेड पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह चांडोली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलाय। पुढील तपास सुरू आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी। पुणे नाशिक मार्ग बनतोय, एक मृत्यूचा सापळा आपण पाहू शकतोय। या ठिकाणी हा जो ॲक्सिडेंट झालेला आहे आणि या ठिकाणी जो चालक आहे हा अति स्पीडमध्ये असल्याच्यामुळे त्यांनी या टू व्हीलरवाल्याला उडवलेला आहे आणि या टू व्हीलरवरचा जी व्यक्ती होती ती या ठिकाणी डेथ झालेल्याचं समजलेलं आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर बरखास्त करण्यात आलेला तालुका कार्यकारिणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटानं अलिबागमध्ये कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली। या बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांची मतं जाणून घेण्यात आली। लवकरच नवीन तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे। पक्ष संघटना बळकट करण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचं आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितलंय। अलिबाग येथील राजमळा येथे झालेल्या या बैठकीला पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पेनच्या कार्यकारिणीची बैठक घेतली, कारण जिल्हा परिषदच्या निवडणुकीनंतर आपण सगळ्याच तालुक्यातल्या जे पदाधिकाऱ्यांचे हे होते ते बरखास्त केली होती। त्या नव्याने करण्यासाठी कार्यकर्ते संवाद साधावा, त्यांचं मत जाणून घेतलं। आमचे संपर्क प्रमुख नवगणजी होते, जिल्हा प्रमुख राजा केणी, मी आणि इतर पदाधिकारी सगळे होते। सखोल चर्चा केली, तिथले भागातले मूळ प्रश्न असतील आणि कार्यकर्त्यांमध्ये संवाद राहणं ही काळाची गरज होती आणि म्हणून नव्याने नियुक्ती करताना सगळ्यांचं मत जाणून घेऊन नवीन बॉडी निर्माण करणं हा त्याच्या मागचा उद्देश होता। आणि म्हणून आज रोहा असेल, पेन असेल, अशा तालुक्यातल्या मी बैठक आज घेतल्या। कंटिन्यू या आठवड्यामध्ये संपूर्ण दक्षिण रायगडच्या प्रत्येक तालुक्याने बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करून जसं पक्षाचा आदेश आला आहे। चिखली तहसील अंतर्गत मकरध्वज खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मुख्यालयी वास्तव्यास न राहत भाडेपट्टा दाखवून शासनाचे भत्ते घेत असल्याचा आरोप करण्यात आलाय। उपोषणकर्ते सुनील ठेंग यांनी काही भाडेपट्टे खोटे असल्याचा तसंच ग्रामसभेचे ठराव आणि सह्या बनावट पद्धतीने घेतल्या जात असल्याचा दावा केलाय। या प्रकारामुळे शासनाच्या निधीचा गैरवापर होत असल्याचं त्यांनी म्हटलंय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। सुनील केशवराव ठेंग। बरं, काय समस्या तुमची इथे उपोषणासाठी बसलेले आहात? आमची समस्या आहे की जिल्हा परिषद शाळेच्या मास्तर लोकांना माहिती गाठा केले इतर रहिवासी राहण्याबाबत। कोणत्या गावचा विषय? करतो जिल्हा परिषद शाळा। बरं, ते शिक्षक येत नाहीत का टायमावर? शिक्षक टायमावर बी येत नाहीत आणि याचा विषय असा की खंडाळा करतो म्हणजे इथं राहत बी नाही ती राहत नाहीत। मग ते बिल वगैरे भाडे वगैरे कसे काढतात? ते भाडे वगैरे नकली कागद बनवले बोगस। खंडाळेवाल्याचे काही सदस्य आहेत, ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, काही शाळा समिती सदस्य आहेत। या मागच्या महिन्यात कागद काढले यायचे आणि कागदपत्र ग्रामपंचायतीतून 2024-25चे घेतले की बुवा हे आम्ही इथं राहतो, हे जबाबदार आहे। ते ग्रामसेवक साहेबांनी नकली कागद दिले, या शाळा समितीचे बी नकली कागद आहेत, काही घरवाले भाड्यावरती ते बी नकली आहे। याचे जो भाडेपट्टा बी नाही, पण स्टॅम्पवर लेखी बी नाही, याचे जो काहीच नाही। बरं, तुम्ही आतापर्यंत तक्रार कोणाकोणाकडे केलेली? आम्ही ही तक्रार व्हिडिओ साहेबाकडे गट शिक्षण अधिकाऱ्याकडे। बरं, आतापर्यंत तुम्हाला काय न्याय मिळाला? काहीच न्याय नाही मिळाला, झोपेले ते सगळे व्हिडिओ सगळे। बरं, जर समजा तुम्हाला न्याय मिळाला नाही तर समोरचं पाऊल काय असेल तुमचं? समोरचं पाऊल आमचं आम्ही वर कारवाई करू याची। आणि हे उपोषण कधी सोडसाल, काय आहे तुमचा अंदाज? याचं हे उपोषण सुटन आमची मनात समाधान झाली तर, नाहीतर सुटणारच नाही? नाही सुटणार नाही। बरं, तुमच्या जीवितच काही झाल्यास का याचा जिम्मेदार कोण असेल? जिम्मेदारी व्हिडिओ साहेब आणि गट शिक्षणाधिकारी साहेब। कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आणि कास्ट्राईब शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी शहरातील वसमत रोड येथील एका हॉटेलमध्ये राज्यस्तरीय आढावा बैठक आणि सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात महासंघाचे महासचिव सुरेश तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रदीर्घ कार्याचा गौरव करून त्यांना विशेष सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमाचं अध्यक्षस्थानी गणेश माडवी यांनी भूषवले, तर प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर भीमराव खाडे उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या नवीन वेबसाईटचं उद्घाटन करण्यात आलं। कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला आणि मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं।
परभणी तालुक्यातील धर्मापुरी शिवारात अशोक भगवान मोरे यांची हत्या झाल्याच्या घटनेत पोलिसांनी तपासाची गती वाढवली. दारूच्या नशेत झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली. अशोक मोरे हे 2 मित्रांसोबत दारू पिण्यासाठी गेले असताना वादातून ही मारहाण झाली. त्यानंतर त्यांचा मृतदेह टाकळी कुंभकर्ण येथील गायरान जमिनीत आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेचा तपास वेगाने सुरू आहे. महाड औद्योगिक क्षेत्रातील वाढतं प्रदूषण आणि स्थानिक बेरोजगारांच्या प्रश्नांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महाड MIDC प्राधिकरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य मिळावं आणि त्यांना डावलण्याचे प्रकार थांबवावेत अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनादरम्यान प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रश्नांची तातडीनं उत्तरं न मिळाल्यास पुढील तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. या मोर्चाचं नेतृत्व राज पार्टे यांनी केलंय. सचिन गोळे यांनी देखील आक्रमक भूमिका मांडली. पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराजांच्या राजधानीमध्ये स्थानिक लोकांना कामं नाही आहेत आणि स्थानिक लोकांना जिथे काम मिळतात तिकडचे ठेकेदार आहेत जे MIDCमध्ये काम करतात, जे हे अधिकारी आहेत त्यांच्या हाताखालचा भावला आहे. ज्या कंपनीला कामगारांसाठी भलं करण्यासाठी 800-900 रुपये पगार दिला जातो, हे कंत्राटदार कंपनीला सांगतात की 800 रुपये द्यायचा नाही, 400 रुपये द्यायचा. म्हणजे हे कंत्राटदार कामगारांचं भलं होण्यासाठी काम करतात की स्वतःच्या घरची पोळी बांधण्यासाठी काम करतात हे पहिलं कळत नाही. आणि ह्या ठराविक कंत्राटदारांना इकडचे ठराविक लोक, राजकीय लोक चालवतात. हे पहिलं दुर्दैव आहे की महाराष्ट्रातील कामगारांचं भलं झालं तर महाराष्ट्र पुढे होईल. दुसरी गोष्ट, MIDCमध्ये जेवढ्या कंपन्या आहेत इकडच्या गावाल्यांनी ठराव पास केला आहे की बाबा परप्रांतांना राहायला घरं द्यायची नाहीत, म्हणून MIDCमध्येच घरं बांधली जातात. मग त्याला परवानगी कुठनं येते? MIDCमधलं जे पाणी, केमिकलचं पाणी आहे ते नदीमध्ये सोडलं जातं, त्याला परवानगी कुठनं येते? कामगारांना मिनिमम वेजेस दिले जात नाही, PF दिला जात नाही, ESIC दिला जात नाही. ESIC कट होतो, तर ESIC कट झाल्यानंतर कामगारांनी कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायचं ह्याचं कोणालाही लेणं देणं नाही आहे. ठराविक राजकीय लोक ही MIDC चालवतात, अधिकारी हे त्यांच्या हाताखालचं भावलं आहे आणि ते जसं ऑपरेट करतात तसं अधिकारी चालतात. पुढची रणनीती काय असणार आहे? त्यांना 25 तारखेचा वेळ दिला आहे. ज्यांना ज्या संघटनेने वेळ दिला आहे, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेलू शहरातील तहसील कार्यालयासमोर किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कर्जमुक्ती संदर्भातील शासन आदेशाची होळी करत तीव्र आंदोलन केले. राज्य सरकारनं निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमुक्तीच्या आश्वासनाची पूर्तता न करता नव्या शासन आदेशाद्वारे शेतकऱ्यांना वगळण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. या विरोधात आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणा देत तीव्र नाराजी व्यक्त केली. नंतर नायब तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन देण्यात आले. सरसकट कर्जमुक्ती लागू करण्याची मागणी करण्यात आली. अहमदाबाद इथं झालेल्या एअर इंडिया A1171 या विमान दुर्घटनेला आज 1 वर्ष पूर्ण झाले. या घटनेत उरण तालुक्यातील न्हावा गावची 22 वर्षीय एअर होस्टेस मैथिली पाटील हिचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत नंतर पाटील कुटुंब अजूनही तिच्या आठवणीतच जगतंय. तिच्या वस्तू, फोटो आणि खोलीतील स्मृती आजही घरात तिच्या उपस्थितीची जाणीव करून देतात. मैथिलीच्या अचानक जाण्यानं कुटुंबावर मोठा आघात झाल्याचं भावना कुटुंबियांनी व्यक्त केले. 1 वर्ष उलटूनही दुःख कमी न झाल्यानं तिच्या स्वप्नांची आठवण जपत कुटुंबीय पुढील आयुष्य जगते. आधी वर्ष झालं मैथिलीला जाऊन, आजही बावर वाटतो तुम्हाला घरात, गावात काय आठवणी सांगा? काय सांगते, आम्हाला गेली याची वाटतच नाही. असं वाटतं हाय आजूबाजूला कुठेतरी हाक मारली, काही नाही दिसत, आवाज पण देत नाही, स्वप्नात पण नाही. तिचं सामान बघता किंवा इतर वातावरण बघता कसं वाटतं? सामान, पुस्तक सगळी वाचायचं पुस्तक होता, भगवद्गीता इंग्लिशमध्ये तिची होती, ती बॅगेत होती. आपट्याचा पान सोन्याचा असतं, तो सोना दसऱ्याचा, तो पण त्याच्यात होता. कल्याण पूर्वेतील यू टाईप रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी पुनर्वसन कृती समितीच्या वतीनं कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. बाधित कुटुंबांना योग्य पुनर्वसन आणि हक्काची हमी मिळावी, तसंच प्रशासनानं याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. पुनर्वसनाचा प्रश्न तातडीनं सोडवावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. माध्यमातून जे यू टाईपसाठी जी लोक, आम्ही 1800 लोक आहोत, त्या 1800 लोकांना रुंदीकरणाच्या नावावरती यांनी 260ची BPMC ॲक्टनुसार आम्हाला एक नोटीस दिली होती. ही नोटीस म्हणजे आम्हाला अनधिकृत ठरवण्याचा जो महापालिकेचा प्लॅन होता, हा आम्ही जेव्हा लक्षात आलं आमच्या,
त्यावेळेस आम्ही महापालिकेला सातत्याने निवेदन देत होतो, परंतु आजपर्यंत महापालिकेने आम्हाला उत्तर कुठलंही दिलं नव्हतं आणि वेळ पण नव्हती दिली. आज अखेर आम्हाला लोकांना घेऊन इथे धरणे आंदोलन करावं लागलं. आज आयुक्तांच्या दालनामध्ये आमची बैठक झाली. आयुक्तांनी आम्ही आयुक्तांना सांगितलं की आम्हाला ही 260ची नोटीस, ज्याच्यामध्ये आम्ही अनधिकृत ठरणार आहोत आणि तिथे क्लस्टर योजना आली आहे, मग क्लस्टरमध्ये आमचं पुनर्वसन कसं करणार, हा सगळा जो मुद्दा महत्त्वाचा असल्यामुळे त्यांना आम्ही 260ची नोटीस ही रद्द करा सांगितलं आहे. त्यानंतर आमचं आहे तिथेच पुनर्वसन होणार याची शाश्वती तुम्ही दिली पाहिजे. येणारे जे पण कोणी विकासक असतील त्यांच्यावरती आमची पुनर्वसनाची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. या पद्धतीची आमच्या मागण्या आम्ही तिथे लावून धरलेल्या आहेत आणि आयुक्तांनी आम्हाला या संदर्भात माहिती दिली आणि ते रायटिंगमध्ये सुद्धा देणार आहेत. परंतु जोपर्यंत आम्हाला रायटिंगमध्ये ते देत नाही तोपर्यंत आम्ही इथून कुणीही हलणार नाही, हे असं आम्ही ठरवलेलं आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा धर्म पाळला जाईल आणि सर्व घटक पक्ष एकत्र असल्याचा दावा उमेदवार किशोर दराडे यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर महायुतीत समन्वय असल्याचं त्यांनी सांगितलंय. गीते कुटुंबाची कोणतीही नाराजी नसून सर्वजण महायुतीच्या पाठीशी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. निवडणुकीत कोणतेही आव्हान नसून सर्व नेते आणि कार्यकर्ते एकत्र काम करत असल्याचा विश्वास दराडे यांनी व्यक्त केलाय. असं झालं 19ला असं झालं, आम्हाला थांबायला लागलं, आम्हाला जिल्हा परिषद हे करायला लागलं, ही पूर्वीची त्यांची नाराजी होती. आमच्याबद्दल कुठंही गीते परिवाराची नाराजी नाही. आता या सगळ्या याच्यामुळे तुम्हाला निवडणूक किती सोपी झाली असं वाटतं आणि आधी किती आव्हान होतं असं तुम्हाला वाटतं? तसं जर बघितलं, मी मागे आपल्याला सांगितलं आव्हान वगैरे इथं काहीच नाही. महाराष्ट्रामध्ये युती 17 जागा उभ्या आहे, 17पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या. 11च्या 11 ह्या जागासुद्धा महायुतीला होती. अपक्षांना थांबवण्यासाठी एवढे महायुतीतील मंत्री प्रयत्न करत होते. नाही, आता मी मागे सांगितलं, आता सांगतो, मंत्री प्रत्येक जिल्ह्यात मंत्री असतात, त्यांच्या जबाबदारी असतात. गिरीश भाऊ नेहमी नाशिकला येत आहे, उदय सामंत बी येत आहे, दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री असल्यामुळे हे सिंहस्थाचे कामं असतात, लोकांच्या अडीअडचणी असतात, त्याच्यामुळे ते संपर्क मंत्री असल्यामुळे ते भेटतात लोकांना. तुम्ही सांगताय महाराष्ट्रामध्ये महायुती आहे त्यामुळे घाबरायचं किंवा काळजी करायचं कारण नाही, मात्र गोकुळ गीते हे अपक्ष आहे, ते भाजपचे किंवा तुमच्या महायुतीचे सक्रिय उमेदवार नाही आहे, मग त्यांच्यासाठी एवढा अट्टाहास का? नाही, आता गणेश गीतेने सांगितलं, गिरीश महाजनचे माझे किती संबंध आपल्याला माहिती आहे, तो माझा भाऊ. हे सगळं श्रेय लॉसेस कोणाचं होतं? गिरीश भाऊचे होत होते. त्याच्यामुळे गणेशने त्यांना सांगितलं, मी प्रेशर टाकलं. ही वस्तुस्थिती असते. डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात प्रताप चौधरी यांच्या घरात घुसून झालेल्या हत्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी रोहित शेलारला अटक केली. दरम्यान मृताच्या पत्नी नेहा चौधरी यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करत अनधिकृत बांधकामाविरोधातील तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचा दावा केलाय. वेळेत कारवाई झाली असती तर पतीचा जीव वाचला असता असं त्यांनी म्हटलंय. या प्रकरणामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. आज या आमच्या घराच्या लागूनच अनधिकृत बांधकाम आहे. आज 2022मध्ये याची आम्ही तक्रार वगैरे KDMCला केली, पोलीस आयुक्तांकडे केली, पण आज या 2022च्या या अनधिकृत बांधकामामुळे आज माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय, त्याची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे. आज 2022मध्ये जर त्या घराची अनधिकृत बांधकामाची तोडफोड झाली असती तर आज माझ्या नवऱ्याची अशी निर्गुण हत्या झाली नसती. याला कुठेतरी KDMC प्रशासन जबाबदार आहे आणि त्यातल्या त्यात पोलीस सुद्धा जबाबदार आहे या गोष्टींना. आज या गोष्टीमुळे माझ्या नवऱ्याची एवढी निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे. आमची मागणी आता आम्हाला आज एवढे दिवस झाले तरी सुद्धा फक्त आरोपी पकडला गेलाय. बाकी त्याचे जे घरातले आज मी ज्यांची नावं दिले, जे तिथे उपस्थित होते, या गोष्टीला सहकार्य करत होते, आज त्यांना का नाही पकडलं गेलं? आज ते फिरतात ते असेच. फक्त एका आरोपीला पकडले, बाकीचे त्याला सहकार्य करणारे आरोपी ते कुठे? त्यांना सुद्धा पकडलं पाहिजे. आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे या गोष्टींचा. आज माझी मुलगी आणि मी आहे, उद्या सकाळी आमच्यावर पण जी भर दिवसा माझ्या नवऱ्याला जी आमच्या देखत हत्या करण्यात आली, उद्या सकाळी आमची पण अशीच गोष्ट होणार आहे. मग जर हे असेच फिरत राहिले तर हे आरोपी आज हे गुंड आहेत, एक प्रकारे गावगुंड झाले ते आज एक प्रकारे. आणि कुठेतरी याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे आणि KDMC पण जबाबदार आहे. KDMCने तर पहिले हे घराचं बांधकाम तोडलं पाहिजे. त्यातल्या त्यात आज 15 दिवस झालेत. पोलिसांना आम्ही लिहून दिलेलं आहे कोण होतं कोण नाही.
त्या गोष्टींना आम्हाला त्यांनी सहकार्य केलं पाहिजे. या गोष्टींना आज फक्त त्या एकट्याला पकडलं आणि बाकीचं त्याचा काका वगैरे सगळ्यांना मोकाट सोडलेले. उद्या सकाळी ही गोष्ट आमच्या बरोबर पुन्हा होऊ नये. त्यांना सुद्धा जेवढा तो आरोपी जबाबदार आहे तेवढंच त्यांना सहकार्य करणारे पण जबाबदार आहे. त्यांना पण पकडलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा शिक्षा फाशीचीच दिली पाहिजे. नंदुरबार जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागानं जोरदार तयारी पूर्ण केली आहे. उन्हाळी सुट्टीनंतर 15 जून पासून जिल्ह्यातील सुमारे 1401 जिल्हा परिषद शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. तब्बल 87,000 विद्यार्थी नव्या उत्साहात शाळेत परतणार आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाणार आहे. शाळा स्वच्छता, वर्ग सजावट आणि पाठ्यपुस्तक वितरणाची कामं अंतिम टप्प्यात आली आहेत. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं आणि गणवेशांचंही वाटप करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सर्व शाळांमध्ये शपथही घेण्यात येणार आहे. 100% उपस्थितीसह नव्या वर्षाची सुरुवात करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. त्यामुळे जिल्ह्यात शैक्षणिक वातावरणात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. नंदुरबार जिल्ह्यातील 1401 जिल्हा परिषद शाळांमध्ये जवळपास 87,000 मुलं विद्यार्थी 15 जूनपासून त्यांचा शाळा प्रवेश होणार आहे. त्याच्यासाठी 12 जूनपासूनच स्कूल तयारी सुरू होणार आहे आणि त्यात प्रत्येक वर्गखोल्याची स्वच्छता आणि शिक्षकांचे भेट हे सगळे शाळेत सुरू होणार आहे. तसेच 15 जूनला विद्यार्थ्यांचं स्वागत होणार आहे. तिथे आम्ही मिरवणूक किंवा अशा प्रकारचे पुष्पगुच्छ देऊन आणि मुलांचा स्वागत करणार आहोत. त्याच दिवशी पालक सुद्धा येणार आहे आणि आम्ही त्यांना सुद्धा शिक्षणाची महत्त्वता हे सुद्धा सांगणार आहोत. तसेच 15 जूनच्या दिवशी लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना सुद्धा वाटप करण्यात आलेलं आहे. त्यांना वेळोवेळी शाळेत व्हिजिट करून तिथे विठ्ठल मूर्तीच्या जतन आणि संवर्धनाबाबत पंढरपुरात बैठक झाली. यामध्ये मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया सुरू करण्याची सूचना पुरातत्व विभागाकडून देण्यात आली. मात्र वारकरी संप्रदायाकडून पारंपरिक आयुर्वेदिक वज्रलेप करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. याबाबत वारकरी संप्रदायातील अभ्यासक मंडळी यांनी विठ्ठल मूर्तीची पाहणी केली. बडव्यांच्या ताब्यात विठ्ठल मंदिर असताना आयुर्वेदिक लेपन पद्धती होत होती. अशीच लेपन पद्धती मूर्तीवर संवर्धनासाठी करावी अशी मागणी संप्रदायाची आहे. रासायनिक लेपनामुळे मूर्तीची झीज होते, त्यामुळे मूर्तीच्या संवर्धनाची गरज असल्याचं पुढे येत आहे. विशेष म्हणजे विठ्ठल मूर्तीचं स्कॅनिंग करण्याबाबतची सूचनाही पुरातत्व विभागाकडून पुढे आली. एकंदरीतच विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनासाठी आता प्रशासनाचा रासायनिक लेप तर वारकरी संप्रदायाचा आयुर्वेदिक लेपन अशा 2 मुद्द्यांमुळे नवा वाद रंगताना दिसतोय. मूर्तीमध्ये बदल नाही आहेत, मात्र मूर्ती जी आहे ती मूर्तीला पारंपरिक संवर्धनाची अत्यंत आवश्यकता आहे. जर या मूर्तीवर अशाच पद्धतीनं रासायनिक प्रक्रिया होत राहिल्या तर 100% ही मूर्ती टिकणार नाही असं वारकरी संप्रदायास म्हणून आम्ही सांगतो. पुरातत्व विभागाच्या या रासायनिक प्रक्रियेविरोधात आहे. पुरातत्व खात्याच्या आमचं म्हणणं असं आहे की भारतीय पुरातत्व खात्यानं भारतानं अनेक बाहेरून गोष्टी ऍक्सेप्ट केलेल्या असल्या तरी भारतीय शिल्पकला ही हजारो वर्षापासून भारताचं इतिहास राहिलेला आहे, भारताचा गर्वाचा विषय राहिलेला आहे. त्याच्यामुळं पुरातत्व खात्यानं ही शिल्पकला याचं संवर्धन भारतीय पद्धतीनं कसं होईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, याच्यातले पेटंट्स मिळवले पाहिजेत. मात्र आम्ही काय करतोय, परदेशामध्ये ज्या पद्धती वापरल्या जातात त्या पद्धती मूर्तीवरती वापरल्या जात आहेत आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल याच्या काही निर्देशानुसार पुरातत्व खात्याला जिवंत मूर्ती ज्या मूर्तीची पूजन करत आहेत त्या मूर्तीचं संगोपन करण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी नेटवरची सुद्धा सर्च करू शकता. आमच्याकडे हायकोर्टातल्या लोकांनी आम्हाला माहिती दिलेली आहे. नक्की पुरातत्व खात्याला विरोध म्हणण्यापेक्षा चुकीच्या प्रक्रियेला आमचा कायम विरोध राहणार आहे. रासायनिक प्रक्रिया केल्यामुळे मूर्ती खराब होते हा आमचा 100% दावा खरा. 100% ऑर्गॅनिक आमचं म्हणा आयुर्वेदिक प्रक्रियेमध्ये. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.